बीड सरपंच हत्येवरून अधिवेशन तापलं। वाल्मिक कराडच्या अटकेसह न्यायालयीन चौकशीची संदीप क्षीरसागर यांची मागणी, तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी आव्हाड आक्रमक। आज मुख्यमंत्र्यांचं निवेदन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह भाजप आणि शिंदेचे सेनेचे आमदार संघ मुख्यालयात डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मारकाला केलं अभिवादन। आमदारांसाठी संघाचं बौद्धिक। गेटवे ऑफ इंडिया जवळील बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू, 101 जणांना वाचवण्यात यश। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत, तर राज्य सरकारकडूनही 5 लाखांची मदत। अमित शहांविरोधात आज विरोधक राज्यभरात आंदोलन करणार। आंबेडकरी संघटना सुद्धा शहांविरोधात रस्त्यावर उतरणार। भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार। राम शिंदे आज विधान परिषदेच्या सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारणार। एकच अर्ज दाखल झालाय, त्यामुळे शिंदेंची बिनविरोध निवड। अखेर सभापतीपद सुद्धा भाजपलाच। वन नेशन वन इलेक्शनसाठी जेपीसीची स्थापना। प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह 31 सदस्यांचा समितीत सहभाग।